जिथे आम्ही आलेलो आहे पेडण्याच्या बाजारात आणि इथे आम्ही आता बाजारानंतर जाणार आहे. आता आलेलो आहे रवनाथ मंदिर मध्ये. हे पेडण्याचं आहे, बघू शकता. गोव्यामध्ये पेरनेम या गावातलं त्या साईडने गेट आहे. मेन गेट आहे, पण तिथे बंद केलंय. आता काम चालू आहे गेटचं जरा. चला आपण आता देवळात. तो गाईज इथे बघू शकता देवळाचा गेट आहे. आधी इथे बघू शकता गेटचं काम चालू आहे. इथे घरगुती जेवण पण दरवाजाचा हे बघा असं ते बघू शकता. ती शिड्या बांधल्या गेट साठी. चला तो गाईज असं काय आहे हे देऊळ. आणि आता चला आपण आतमध्ये जाऊया देवळाच्या. असं हे देऊळ आहे आणि ते काही देवांच्या मूर्त्या आहेत. हे भेटलेल्या जेव्हा जमिनीतून भेटलेल्या मूर्त्या इथे खूप साऱ्या आहेत. अशा बघू शकता तुम्ही गाईस. हे मला वाटते विष्णूची मूर्ती आहे, शंकरची. आणि गाईस ती मला वाटते रामांची आहे. 5 तोंड आहेत, 5 मान आहे. तुळस आहे. चालू आहे. तो गाईज इथं बघू शकता अजून देऊळ खोललेलं नाही. अजून इथे देवाकडे पडदा लावलेला आहे आणि ते बघू शकता 2 द्वारपाल बाहेर आणि वरती विष्णूची मूर्ती आहे. पण अजून देऊळ काय खोललेलं नाही नीट. मग आम्ही इथे वेट करतोय आणि नंतर आपण आता परत भेटूया देऊळ खोलल्यावर करतो. सो गाईज इथे आम्ही आलेलो आहे पेडण्याच्या भगवती मंदिरमध्ये. मी गव्हर्नथ मंदिरमध्ये व्हिडिओ नाही घेऊ शकलो कारण तिथे अलाउ नव्हतं काय फोटो शूटिंग व्हिडिओ शूटिंग, म्हणून ते आलो आहे. इथे पण मला वाटतं काय अलाउ नाही करत. हे भगवती मंदिर आहे, हे बाजारात आहे. ते पण बाजारात आहे, बघू शकतात. असे काय देऊळ आहे. इथे 2 हत्ती आहेत गाईस. हे देऊळ तुम्हाला वाटत असेल खूप मोठं आहे हे. ते बघू शकतात केवढे मोठे मोठे हत्ती. याच्या पायापर्यंत माझी हाईटच आहे मोठं. असे 2 आहेत इथे, खूप जुने आहेत ते हत्ती. इथे चप्पल बाहेर काढायची. आता असा एक पॅसेज आहे देवळाचा. तर हत्ती आहे मोठे मोठे. इथे अगरबत्ती लावायचं आहे. इथे पण माहित नाही काय अलाव करतात का इथे सांगतो. इथे अलाव करतात की नाही फोटो शूटिंग. तर जाऊया आपण. तो गाईज इथे आम्ही आता भगवती देवळामधून निघालेलो आहे आणि आता आम्ही आलो आहे पेडण्याच्या आठवडी बाजारामध्ये. आता तिथे भगवती मंदिरमध्ये ना गाईज अलाव नाही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी. जसं रवनाथ मंदिरमध्ये पण अलाव नाही. ते बघू शकतो कपड्यांचे स्टॉल लागले सर्व. भरपूर कपड्यांचे स्टॉल्स आहेत. कपड्यांचे स्टॉल आहेत सगळीकडे. त्या साईडला पण पूर्ण कपड्यांचे स्टॉल आहेत. सो गाईज इथे आहे पेडण्याचा बाजार. इथे बघू शकतात खूप काही काय इथे खूप काय काय भेटत आहे. कपड्यांचे स्टॉल आहे.
इथे बघू शकता हे शेंगदाणे आहेत, कोकम आहेत, हे खोबरेल तेल आहे आणि खूप काय काय इथे भेटतात तुम्हाला. आठवडी बाजार आहे हा, गुरुवारी भरतो. गुरुवार हे बघा, हे कोकम आहेत, काय मिरच्या आहेत, 50 रुपये. खूप काय काय. चला पुढे पुढे दाखवतो तुम्हाला. जास्त गर्दी आहे जरा इथे. कडे बघू शकता मिरच्या भरपूर आहे, मिरच्या आहेत ना म्हणता मग आपण मिरच्या. आणि इथे तुम्हाला सुकी मच्छी पण भेटते, जसे जवला बिवला. इथे अननस आहे, अननस आहे, आगळ पण आहे. काय काय बघू शकता. हे काय चिंचच आहे वाटतं मला. ही लाल चवळी आहे, 200ला लाल चवळी आहे. आणि बघू शकता ही काय ती चिंचेच आहे. मला चिंचेचा वास यायला लागले तिथून. इथे आगळ आहेत, फणस आहेत, इथे रश्या बिश्या झाडू आणि आहे. इथे उकडे तांदूळ आहेत, इथे कच्चे आंबे आहेत, पिकलेले आंबे आहेत. इथे खूप काय कोकम बिकम. इथे सगळं आहे, भाज्या बिज्या. इथे बघू शकतो राईस हे आहे, सगळे किचन मधल्या सामानाचं आहे इथे भेटतं. इथे सगळे बायकांचे ते भेटतं सामान. इथे मटकी आहे, काय मातीचं काय काय. इथे काही चिंच बिंचे आहेत. इथे सगळ्या बिया आहेत, इथे सगळ्या बिया सगळ्या पॅकेटमध्ये. इथे टोप्या आहेत, इथे टोप्या आहेत खूप साऱ्या. इकडे तुम्ही टोपे घेऊ शकता. आणि इथे फळं आहेत सगळ्या. आणि इथे हार पण आहेत माझ्याकडे आहे ना कॅप. आणि इथे सगळ्या भाज्या बिज्या आहेत, ते छत्र आहेत, गोड आंबे. इथे चपलांची पण दुकानं आहेत. इथे खूप काय करवंद आहेत काही. इथे करवंद आहेत, तिथे कोकम आहेत, सुकी मच्छी सगळी. इथे काय शेंगदाणे आणि खाऊचे दुकान आहेत. शेंगदाणे, कुरमुरे, चॉकलेट आहेत, परत आंबे आहेत, मिरच्या आहेत, सुक्या मिरच्या. हे सगळे मिक्सराने आहे. परत सुकी मच्छी आहे. हे काय काय सामान आहे बघू शकता तुम्ही. ते सफरचंदानी आहे. मच्छी मार्केट आहे आतमध्ये गाई. इथे मच्छी मार्केट आहे. पेडण्याचं आपण समोर जाऊया रेट क्रॉस करून. इथे बघू शकता तुम्ही खूप सारे कपडे आणि आहेत इथे. इथे हे भांडे आहेत सगळे भांडे. तर तिथे मिक्सर आहे. इथे मच्छी मार्केट आहे. अरे वा, रोहित खूप काय काय इथे. गाईज इथे भांडी आहेत सगळी. इथे लसूण वाट्यावर भेटतात, लसूण आलं, लिंबू पण वाट्यावर भेटतात. 20ला वाटा. काही इथे काय काय मसाले आहेत, गरम मसाले, धने आहे, इलायची आणि आहे. इथे फळ आहेत. परत फळांची खूप दुकान आहे तिथे. तिथे पण आहे. परत मसाले आले, खडे मसाले. मच्छी मार्केट सांगतो ते मच्छी मार्केट आहे. धने आहे तिथे. गाईज इथे बघू शकता मच्छी आहेत. मच्छी आहे सगळं बघू शकता. मच्छी त्यांच्याकडे बांगडे आणि आहे. बांगडे यांच्याकडे काय काय मला मच्छींची नावं नाही माहीत. आणि काही आज कमी लोक आहेत मच्छी घेऊन, कारण आज आहे गुरुवार म्हणून.
मार्केटमध्ये ते मिरच्या पण आहेत गाईज. आहेत मिरच्या. ते आमचे तोंड दाखवू नको तिकडे. तू काय करून गेलो? व्लॉग व्हिडिओ तू मी एकटाच आहे. आई आणि काय करते व्हिडिओ करते. मिरच्या मत घे. हां कोणी आला का घेऊन? असंच घ्यायचंय. आठवडी बाजाराला मिरच्या भरपूर. चल रे तिकडे चल रे. काही तिथे खूप काय काय तुम्हाला भेटणार आहे. इथे फळं आहेत, भरपूर फळं भेटणार आहे. अननस आहेत आणि स्पेशली आंबे भेटणार. स्पेशली आंबे भेटणार आहे. ते पान आणि लिंबू आणि आहे. तिथे सगळे मसाल्याची दुकानं होती. आणि ते रवळनाथ मंदिर इथून दिसतंय. इथे फळं आहेत, परत फळं आहेत. फळं आणि मसाल्यांची दुकानं भरपूर आहे इथे. काही तिथे खूप भाजी बिजी आहेत, भाज्या आणि आहेत. आणि इथे खूप मसाले आणि आहे. भाज्या आहे, जे करेला आहे, टोमॅटो आहे, कांदे आहे, बटाटे आहे. खूप काय काय भेटणार. इथे गाजर आणि आहे. इथे खूप सारे काय काय पाव बी आहे. हे बिस्किट आणि आहेत. काय आहे गोड आहे? काय आहे? गोड लागतं. मिरची आहे. कसे ते? मिरच्या गोड लागतात ते. आणि हे 25 हे ठेवा आई. दोन देतो ना मग. ही कागणी आहे, मिरची आहे. दोन देऊया. मिरच्या आहेत. खायला बघायला काय आहे हे काय आहे? ते? हे साबुदाणा. नको मला साबुदाणा. कसं लागतंय? आई हे घे ना. अच्छा माहिती ते क्रीम असायची ते बोले नाही. आई ते मिरच्या छोट्या छोट्या मिरच्या ते एकदम. आलं आहे, लसूण आहे. आणि गाईज खूप गरम होते इथे. ऊन आहे आणि उन्हात आम्ही बाजार करतो. भरपूर काय काय खरंच बी आणि आहे. उसाचा रस गर्दी बघा किती आहे. लोकांना खूप गरम होतं आहे, मग लोक तिथे जात आहेत साठी. आपण पण जाऊया उसाचा रस पियाला. तो गाईज इथे बघू शकताल खूप काय काय भेटत आहे. आणि तिथे मिरच्या आहेत. मिरच्या का लोक गरम मसाला मिरच्यांचा मसाला बनवून ठेवतात घरी मे महिन्यात. म्हणून लोकांनी ते म्हणून ते विकतात आहे. आणि खूप गर्दी आहे तिथे. ते बघू म्हणजे सगळं मसाले आहेत. ते धने आहेत. सुकी मच्छी पण आहेत. कपड्यांची दुकानं भरपूर आहेत. कपड्यांची सुकी मच्छीच्या आणि काही तिथे मिरच्या आहेत. 200 रुपयाला मिरच्या आहे. कोणत्याही घेऊ शकतात. हे लांब मिरची आहे. ही छोट्या मिरच्या आहे. ते कलरवाले आहे. आणि ते वेगळ्या वेगळ्या मिरच्या आहे. ह्या कलरवाल्या मिरच्या आहेत. तिखट अटवाल्या आहेत. मिरचीचे लोक मसाला करतात म्हणून ते घेतात. 200 रुपये कोणतीही घेऊ शकतात तुम्ही इथे. सो गाईज इथे आपण पूर्ण बाजार फिरलेलो आहे आणि आता पुढे बाजार संपतोय. इथे भाज्या वाटाणे कलिंगड आहेत, मोठी आहेत. आता पुढे संपला बाजार. मिरची आहेत, भेंडी आहे, शिमला मिरची आहे, वांगे आहेत.
केलेले आहे, काकडे आहे, गाजर आहे, मके पण आहे. इथे काय टोवेलाने आहेत भेटतात. इथे गोबी आहे सगळं. ते लिंबू आणि आहेत, मके आहेत इथे. आणि गाईज इथे बघू शकता स्वीट पोटॅटो आहे. इथे गाईज स्वीट पोटॅटो आहे. स्वीट पोटॅटोच्या बाजूला ते गाईज वॉटरमेलन आहे तिथे बघू शकतात. आणि इथे अननस पण आहे. आणि इथे गाईज पूर्ण झाडं पण आहेत गाईज खूप सारे. हे जास्वंदाचं आहे, हे पण जास्वंद आहे. हे कसलं जुई आहे, हे कसलं आहे, हे पण जास्वंद आहे. नाही माहित गाईज. ते वेगळे फ्लावरचे इकडे ऑल फ्लावरचे दाखवतो तुम्हाला. इथे बघा, इथे भरपूर आहे. गुलाब आहे कलरवाले, रेड गुलाब आहे. 100 नाही कसलं आहे हे इंडोर प्लांट आहे, असे बॉर्डरला वगैरे इंडोर डिझाईन प्लांट आहे. हे पण शोल आहे, इंडोर डिझायनिंग प्लांट. आणि ते फूल आहे ते कसलं आहे ते मला कृष्ण कमळ हा 300 रुपये. कृष्ण कमळत आहे हो, जाते तो ब्ल्यू कलर आणि रेड कलर 2 कलर आहे. कुठून जाऊ? फुलवाला तिथून ना तिथून हा एक हा एक आहे आणि हा कृष्ण रेड कमळ आहे. आणि हा फुलं नाही, ही रेड हा आहे. कृष्ण कमळ रेडवाला आहे, तर त्याला अजून फुलं नाही आहेत काहीच. हे उद्या फुलणार. ते बोलतात रे उद्या फुलणार आहे कृष्ण कमळ. चल चल. आणि गाई जिथे आहे जास्वंद. ही दिलेली आहे ती. हा पुढे आहे त्याच्यात. जास्वंद आहे आणि खूप काही काही फुलं झाडे आहेत. हे कसलं आहे ओ काका? हे कसलं आहे? कसलं तरी आहे. हे कसलं झाड आहे? ते फणस आहे तो. हा फणसाचं झाड आहे छोटं. पीक नसलेला फणस दीग नसलेला फणस आहे. चला. आणि हे गाईच बेफळाचं झाड आहे. ते बेफळ दिसतंय. मोसंबीच आहे. नाही बेफळाचं आम्ही समजत होतो. मोसंबी आहे ते. हे बघू शकता, मोसंबी पण आहे तिथे. झाडाकडे खूप झाडं आहे इथे. आणि इथे बाजार संपला. तो गाईज परत आता मी व्हिडिओ इथेच एंड करतोय. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला प्रज्योत 12013ला सबस्क्राईब करा. आणि अजून एक नवीन व्हिडिओ मी टाकला आहे आज, तो सुद्धा बघा. काल टाकलेला आणि अजून टाकत राहणार आहे मी आता व्हिडिओ. आजचा व्हिडिओ केला आपण बेरिस्तान पेडणे, गोव्यातल्या पेडणे गावातला बेरिस्तान आठवडी बाजार. तर आता आठवडी बाजार बघायला तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा खूप लोकांना, ज्याच्याने त्यांना पण थोडी इन्फॉर्मेशन भेटू शकेल. आणि मग इथेच व्हिडिओ एंड करतो. चला बाय.